गौतमीने घराचा गेट उघडताच ओवीला हाक मारली. "जा गं, तुझ्या आईला सांग पटकन माझ्यासाठी गरमागरम चहा आणि थोडासा हलका नाश्ता बनवायला. आज ऑफिसमध्ये काम करून पूर्ण अंग थकून गेलंय. मी माझ्या खोलीत जात आहे. तिथेच चहा आणि नाश्ता पोचवायला सांग." बाहेर अंगणात खेळत असलेली ओवी धावत आपल्या आईकडे आली आणि आईला म्हणाली, "आई, काकू ऑफिसमधून आल्या आहेत. पटकन त्यांच्यासाठी चहा नाश्ता तयार कर. नाहीतर तुला माहीत आहे ना, काकू तुला ओरडायला लागतील." असं म्हणत ती पुन्हा अंगणात खेळायला गेली. ओवीची आई राधिका थोड्या वेळापूर्वी शिंकमध्ये पडलेली भांडी घासून दमली होती. हल्ली कामांचा मारा इतका वाढलाय की तीही खूप थकून जायची. तिला जरा आराम हवा होता, पण तिला गौतमीचा स्वभाव चांगलाच माहीत होता. मनातल्या मनात स्वतःला सावरत राधिका पटकन चहा नाश्ता तयार करायला स्वयंपाकघरात गेली. बाहेर वरांड्यात मुलांना लक्ष देत असलेल्या राधिकाच्या सासूबाई अनुराधाताई या सगळ्या गोष्टी पाहत होत्या. त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या छोट्या सुनेबद्दल सहानुभूती निर्माण झाली. अनुराधाताई आपल्या दोन्ही सुना मुलांबरोबर आनंदाने आयुष्य जगत होत्या. त्यांचा मोठा परिवार होता आणि घरात हास्यविनोदांची रंगत होती. घरात दोन्ही सुना असूनही राधिकाच सर्व जबाबदाऱ्या सांभाळायची. तिचा वेळ मुलं सांभाळणे, स्वयंपाक आणि घरकामातच संपायचा. तर गौतमी बाहेर मैत्रिणींबरोबर फिरणे, किटी पार्टीज आणि शॉपिंग यात रमायची. सगळं सुरळीत चाललं होतं, पण अचानक आलेल्या कोरोनामुळे अनुराधाताईंच्या मुलांचा व्यवसाय थांबला. परिस्थिती इतकी बिकट झाली की दुकानाचं भाडं देणंही अवघड झालं आणि घराचं पोषण करणं तर अजूनच आव्हानात्मक झालं. घरातील सर्वांनी हळूहळू परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला सुरुवात केली. पण जेव्हा आरामात जगायची सवय लागलेली असते तेव्हा अशी कठीण वेळ म्हणते जणू धक्का देऊन जागा करत असतं. अनुराधाताईंचे दोन्ही मुलं जास्त शिकलेले नव्हते, त्यामुळे त्यांना कुठे चांगली नोकरी मिळणं सुद्धा शक्य नव्हतं. ते फक्त आपलं दुकान चालवू शकत होते. परिस्थिती बिकट झाल्यावर दोघांना दुकानही बंद करावं लागलं, कारण भाडं देणंही जड जाऊ लागलं होतं. अखेर त्यांनी दुसऱ्यांच्या दुकानावर काम करायला सुरुवात केली. गौतमी मात्र राधिकेपेक्षा अधिक शिकलेली होती. तिच्या एका मैत्रिणीच्या मदतीने तिने एका ऑफिसमध्ये नोकरी सुरू केली आणि आता तिला चांगला पगार मिळू लागला. घरातील सगळी जबाबदारी राधिकाच उचलत होती आणि गौतमी हळूहळू आपल्या कमाईचा अभिमान बाळगू लागली. ती स्वतःवर भरपूर खर्च करत होती, पण जेव्हा घराच्या गरजा भागवण्याची वेळ येई तेव्हा ती नाराजीनं पैशांची मदत करायची. राधिकेने आपल्या सगळ्या इच्छा दाबून टाकल्या होत्या. तिच्या नवऱ्याचा सगळा पगार घर खर्चासाठी होत होता. राधिकेलाही नवऱ्याला मदत करायची होती, पण तिच्याकडे गौतमीसारखी डिग्री नव्हती. मात्र राधिका बेकरीच्या वस्तू इतक्या चांगल्या बनवत असे की त्यात तिचा हात कोणीच धरू शकत नव्हतं. तिने केकच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरची सगळी कामं तिच्या अंगावर होती. सासू सासऱ्यांची, मुलांची आणि जाऊबाईंच्या मुलांची जबाबदारी देखील तिच्यावरच होती. गेल्या काही दिवसांपासून राधिका सतत आजारी राहू लागली होती. कामाचं ओझं तिच्यावर एवढं पडलं होतं की ती थकून जायची. त्यामुळे ती बाहेरच्या ऑर्डरही नीट घेऊ शकत नव्हती. अनुराधाताईंना आपल्या छोट्या सुनेचं दुःख दिसत होतं. त्यांना हेही कळत होतं की राधिका घरात राहून स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, बाहेर न जाता. दरम्यान गौतमीचा पगार आणि तिच्या कामाचा अभिमान मात्र तिला दिवसेंदिवस अहंकारी बनवू लागला होता. ती राधिकाला आता नोकरासारखं वागवू लागली होती. एखाद्या दिवशी जर सकाळी तिचा डब्बा वेळेवर तयार झाला नाही तर ती राधिकेवर रागाने ओरडायची. राधिका जर तिच्या मुलांबद्दल काही सांगू पाहत असे तर गौतमी ऐकूनही न ऐकल्यासारखं करायची. घरातल्या या स्थितीत राधिकेने आपल्या स्वाभिमानावर पाणी सोडून सगळं सोसत राहायचं ठरवलं. अनुराधाताई मात्र हे सगळं पाहून मनातल्या मनात विचार करत होत्या की कधी येईल या छोट्या सुनेला सुखाची चादर. गौतमीला तिच्या आवडीच्या गोष्टी बनवल्या नाहीत तरी ती राधिकावर राग काढत असे. एखाद्या दिवशी तिची साडी इस्त्री केलेली नसेल तर तिचा सगळा राग राधिकावरच काढायची. ती राधिकाला ऐकवायची, "तुला काय माहिती, बाहेर जाऊन नोकरी करणं म्हणजे काय असतं? तुम्हा लोकांना तर घरी बसल्या बसल्या पैसे मिळतोय. तुमच्या मुलांच्या शाळेची फी मी भरते,
तरी तुम्हाला काही कदर नाही. घरात बसून फक्त कामं करायची असतात आणि तीही नीट पूर्ण करत नाहीस. बाहेर काय काम करणार तू? राधिका हे सगळं ऐकून गप्प राहत असे. मुलांसमोर लाजेने मान खाली घालत असे. कधीकधी तिच्या मनात येत असे की कदाचित तिच्याकडे ही डिग्री असती तर तीही बाहेर जाऊन काम करू शकली असती. ती काहीच उत्तर देऊ शकत नव्हती, कारण ती आता आपल्या जाऊबाईंच्या पैशावर अवलंबून होती. घरात दररोज हेच वातावरण असे. गौतमी आदेश देत असे आणि राधिका ते निमूटपणे पाळत असे. त्याचवेळी ओवी अनुराधाताईंकडे आली आणि म्हणाली, आईने सर्वांसाठी भजी बनवली आहेत. बघ ना किती टेस्टी आहेत. ओवीचं खळखळून हसणं पाहून अनुराधाताईंच्या मनात विचार आला. ओवी बाळा, तुझं हे हसणं मी कुणाच्याही अहंकाराखाली गुदमरून देणार नाही. संध्याकाळी जेव्हा दोन्ही मुलं दुकानातून घरी आली तेव्हा अनुराधाताईंनी सर्वांना आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाल्या, कधीकधी आपल्याला या मोहमायाच्या जाळ्यातून बाहेर पडून काही निर्णय घ्यावे लागतात. मला आणि तुमच्या बाबांना नेहमी वाटत आलंय की आपलं कुटुंब नेहमी एकत्र राहावं. एकाच स्वयंपाकघरात बनलेलं जेवण आपण एकत्र खावं आणि कधीही घराचं विभाजन होऊ नये. मुलांनी एकमेकांची सावली बनून राहावं. अनुराधाताईंचं हे बोलणं ऐकून मोठा मुलगा म्हणाला, हो आई, आम्ही एकत्रच आहोत, पण तू आज असं का बोलते आहेस? अनुराधाताई एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. बरोबर राहिलं काय आणि दूर राहिलं काय, फरक जवळ किंवा दूर राहण्याने पडत नाही. फरक पडतो तो एकमेकांबद्दल असलेला सन्मान आणि प्रेमामुळे. जर नात्यांमध्ये प्रेम आणि सन्मान असेल तर आपण कितीही दूर राहिलो तरी काहीच फरक पडत नाही. आपण नेहमी एकमेकांचेच असतो. अनुराधाताई पुढे म्हणाल्या, आणि दुसरीकडे जर एखाद्या नात्यात प्रेम आणि सन्मानच नसेल तर ती नाती कितीही जवळ असली तरी त्यात काहीच अर्थ राहत नाही. मी खूप दिवसांपासून पाहते की गौतमी हद्द विसरत चालली आहे. घरातील जबाबदाऱ्यांशी तिचं काहीही देणं घेणं उरलं नाही. तिला वाटतंय की ती बाहेर काम करते म्हणून तिचा रुतबा वाढला आहे, पण ती हे विसरली आहे की ती बाहेर काम करू शकते कारण राधिका तिच्या मुलांची आणि घरातली सगळी कामं सांभाळते. तिचं बिनधास्त बाहेर पडणं हे फक्त राधिकामुळे शक्य झालंय, पण तिला हे दिसत नाही. उलट ती वेळोवेळी राधिकाचा अपमान करते. आता मात्र मी हे सहन करणार नाही. या जगातला एक नियम आहे, 2 भावांना एकदा तरी आपापल्या संसाराचं वेगळं व्यवस्थापन करावंच लागतं. म्हणून मला वाटतं की आता तुम्ही दोघांनी आपापल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्यात. गरज पडल्यास एकमेकांना मदत करा, पण उपकार म्हणून नाही. अनुराधाताईंनी राधिकाकडे पाहून म्हणाल्या, राधिका, उद्यापासून तू तुझ्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत वरच्या मजल्यावर राहायला जा. फक्त तुझ्या घराच्या जबाबदाऱ्या तू बघ आणि तुझ्या बेकरीच्या व्यवसायासाठी वेळ काढ, त्यात मी तुला मदत करेन. आणि गौतमी, तू खालच्या मजल्यावर तुझा संसार चालव. आजपासून तुझ्या नवऱ्याची, मुलांची आणि घरातील सगळ्या कामांची पूर्ण जबाबदारी तुझ्यावरच आहे. ती जबाबदारी कशी पूर्ण करायची हे आता तूच बघ. राधिकाचं या सर्वात काहीही देणं घेणं असणार नाही. अनुराधाताईंचं बोलणं ऐकून राधिकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. तिला वाटलं की तिच्या कष्टांचा आता योग्य सन्मान होईल. दुसरीकडे गौतमीला मात्र धक्का बसला. तिला काहीच सुचत नव्हतं, कारण तिने कधीच घराची जबाबदारी स्वतःवर घेतली नव्हती. राधिकाने मुलांचं संगोपन, घराची सगळी कामं आणि घराचं दैनंदिन व्यवस्थापन सांभाळलं होतं. गौतमीला आता चिंता वाटू लागली की हे सगळं एकाच वेळी ती कसं करणार. ऑफिसचं काम, मुलांचं संगोपन, घराचं स्वयंपाक आणि बाकीच्या जबाबदाऱ्या, या सगळ्या तिच्यासाठी नवीनच होत्या. कामवाली बाई ठेवली तरी ती फक्त घरकाम करून निघून जाईल. मग मुलांचं आणि घरातील छोट्या मोठ्या गरजांचं काय होणार? इतके दिवस राधिका घरातील सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करत होती. त्यामुळे गौतमीला आता हळूहळू जाणवलं की तिला बसून बसून सवय झाली आहे. गौतमीने कातर स्वरात अनुराधाताईंकडे विनंती केली, आई, माझ्या हातून जी चूक झाली त्याबद्दल मी माफी मागते, पण हे घर वेगळं करणं खरोखरच गरजेचं आहे का? मी इथून पुढे राधिकाला काहीही बोलणार नाही.
तिच्याशी आदराने वागेल. त्यावर अनुराधाताई म्हणाल्या, नाही सूनबाई, आता हे घर वेगळं करणं लहान सूनबाईच्या आत्मसन्मानासाठी गरजेचं आहे. तिला तिच्या सन्मानाने जगण्यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेता यावा यासाठी हे आवश्यक आहे. इतके दिवस तू तिच्यावर उपकार करून तिच्या आत्मसन्मानावर दाब ठेवला होतास. आता तिचं स्वातंत्र्य तिला परत मिळू दे. तिला कळू दे की तीही आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी काही करू शकते. ती तिच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संसारात योगदान देऊ शकते. एवढं बोलून अनुराधाताई शांतपणे झोपायला निघून गेल्या. त्या एक सोनेरी सकाळ येण्याची वाट पाहत होत्या. एक अशी सकाळ जिथे त्यांची लहान सून राधिका स्वाभिमानाने आपल्या पायावर उभी राहील, आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः सांभाळेल आणि आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी निर्धाराने पुढे वाटचाल करेल. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.